नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 117, 26 एप्रिल. सकारात्मकता. व्यासपीठ असो की राजकारण, व्यासपीठ कोणतेही असो, म्हणजे राजकारण, समाजकारण, अध्यात्मी की अन्य कोणते, स्टेजवरचा वक्ता रटत असतो की सकारात्मक व्हा, नकारात्मकता टाळा. पण म्हणजे काय हे ऋषीमुनींना नेमके माहीत होते, म्हणून त्यांनी त्याचे सहजीकरण केले. म्हणजेच त्यांनी सश्रद्ध व्हा हे सांगितले. पूर्वी सकारात्मकता अंगी सहज बाणवली जायची, कारण वडीलधारे माणसं त्याचा गाजावाजा न करता अशी सकारात्मक मुलांच्या मनी बिंबवायचे. तीच श्रद्धा होय. कुठे ना कुठे श्रद्धा ठेवली की निर्धास्तता येते. हेच वडीलधाऱ्यांचे धोरण. कारण त्यामुळे मनाची पक्की धारणा करून दिली जाई की ह्या श्रद्धेमुळे कशाही परिस्थितीतून आपण सही सलामत बाहेर पडणार. त्यामुळे मनाची बळकटी वाढायची. या संपूर्ण विश्वाचा विचार केला तर मोहरीचा एक दाणा किती नगण्य. पण श्रद्धेचे महत्त्व सांगताना परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी सांगितले की तुम्ही मोहरीच्या एका दाण्या इतकी श्रद्धा तुमची जर असेल तर तुम्ही तरुण जाल. त्याची नेमकी प्रचिती देणारी एक घटना माझ्या संपर्कात आली. संपर्कातील लोकांमध्ये मला पाहायला मिळाली. इचलकरंजीचे माझे एक बंधू आहेत, प्रकाश आणि दाते, आणि त्यांच्या पत्नी शारदा दाते. त्यांना खूप उशिरा पुत्ररत्न झालं. ते पण गतिमंद. प्रथमेश त्याचं नाव. त्या शारदा वहिनी औंध त्यांचे माहेर, त्यामुळं तिकडंच साहजिकच त्यांचं सगळं बाळणपण झालं. आणि बाळणपणावरनं येताना तिची ग्रामदेवता यमाई देवी, त्याच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांनी बाळणपण करून परत ज्यावेळी इचलकरंजीला यायला निघाल्या त्यावेळी साहजिकच तिथल्या यमाई देवीला गेले. यमाई देवीला जाताना तिथं गेल्यावर त्यांच्या वडिलांनी एक गोष्ट केली की त्या बाळाला उचललं आणि देवीच्या परडीतच टाकलं. आणि अतिशय श्रद्धेने ते आपल्या मुलीला म्हणाले की आता बघ, मी यमाईच्या परडीत टाकले बाळाला, आता त्याची काळजीच सोड, ती करेल सगळं काय करायचं ते. आणि पूर्ण म्हणजे तिच्या मनातलं जे काही हे होतं, शंका कुशंका अविश्वास, तो सगळा त्यांनी धुडकावून दिला आणि तिच्या मनात एक बीजरोपण केलं, ते सत्वशीलतेचं आणि श्रद्धेचं. आणि या आता देवी बघ सगळा कसा इतिहास घडवेल, तिच्या परडीत टाकलं आहे, या 4 शब्दांनी पुढं खरोखर इतिहास घडला. शारदा वहिनींना प्रचंड बळ आलं. जणू एव्हरेस्ट शिखर पार करायचं आहे, पण ते आपण करू असा विश्वास वाटू लागला. त्यासाठी त्यांना सहाय्य झाले पुण्याच्या डॉक्टर आनंद पंडित यांचं. आणि त्यांनी ह्या उभयतांना हे वाटाडे बनले त्यांचे, आणि त्यांनी समुपदेशन चालू केलं. धाडसाने त्यांनी प्रथमेशला नॉर्मल मुलांच्या शाळेत घातलं. सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. प्रथमेशला शू कळायचं नाही, त्यामुळं शाळेत खूप तिरस्कार, घृणा, अवहेलना सगळ्याला सामोरं जावं लागलं. त्या पूर्ण वेळ शारदा वहिनी शाळेत थांबायच्या. सहनशीलता, तितिक्षा या गुणांची परिसीमा होती. 8-15 दिवसांनी हे एवढं एक अक्षर प्रथमेश शिकला, पण तेवढ्याने सुद्धा वहिनींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या गतीने सुरुवात झाली. वर्षानुवर्ष अथक परिश्रम घेतल्यावर देशोदेशी डाऊन सिंड्रोमचे विविध प्रयोगांच्या संपर्कात डॉक्टर पंडित होते. त्यांनी सांगितलं की अशा मुलांना जर एकच एक गोष्ट करायला लावली तर तो मुलगा उत्तम ते शिकतो. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण लायब्रियनची डिग्री त्याला देऊया. त्याप्रमाणे ती डिग्री घेतो. आज त्या डिग्रीचा उपयोग कुठं करायचा, तर इचलकरंजीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आज तो लायब्रियन म्हणून काम करतो आहे. 10 वर्ष त्याला होऊन गेली. उत्तम ग्रंथपाल म्हणून तो काम करतो. सर्व कॉम्प्युटराईज काम तो बघतो. हेच त्या कुटुंबाचं घवघवीत यश आहे. आणि ह्याची नोंद जगाने घेतली. त्याला आज 2 राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. स्वतः वहिनींना आदर्श मातेचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आज प्रथमेशचे परदेशामध्ये सुद्धा अनेक सत्कार होतात आणि अनेक पुरस्कार त्याला मिळत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाबद्दल मी जेव्हा वहिनींशी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या
की मला फक्त पाठीला एकच वडिलांचे 4 शब्द दिलासा देत होते. कारण खूप अवसानघातकी क्षण आले आणि गेले, पण ते शब्द उभारी द्यायचे आणि त्यामुळं आपोआप सकारात्मकता वाढायची आणि मी सश्रद्ध व्हायचे. कारण समोर काळा कुट्टा अंधार होता, पण फक्त मोहरी एवढी माझी श्रद्धा कामी आली आणि नेमके हेच श्रीजींचे शब्द मला आठवले. आणि बस, श्रद्धा मोहरी एवढी असेल तर राईचा पर्वत होईल, पण श्रद्धा मात्र दृढ हवी. अर्थात त्याच्या प्रचितीचेच हे उदाहरण आहे. शेवटी गीतेत हेच सांगितले ते दुसऱ्या शब्दात की श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाला ज्ञानप्राप्ती होते, हेच खरे. धन्य श्रद्धा आणि धन्य श्रद्धेय.